हॅलो फ्रेंड्स, आता ना मग ते रोज रोज कडधान्य खाऊन ना खूप कंटाळा आला होता. श्रावण महिना असल्यामुळे आता मग नॉनव्हेजही खायचं नव्हतं. मग विशेष करून आज ना मला पालेभाजी खायचं मन झालेलं. पावसाळ्यामध्ये पालेभाजी तरी कुठे सहज मिळतात, पण मग नशीब आज मला ना मार्केटमध्ये खूप दिवसांनी माझी खूप खूप आवडती आंबट चुक्याची भाजी भेटली. आता मग मार्केटमध्ये भाज्यांचा भाव म्हणाल तर मला ही 3 वांगी 10 रुपयाची आणि आंबट चुक्याची भाजी 20 रुपयाला भेटली. मध्यंतरी जेव्हा मी आंबट चुक्याची भाजी मार्केटमध्ये घ्यायला गेलेली तेव्हा 30 ते 35 रुपयाच्या खाली भाजीच नव्हती. चण्याची डाळ टाकून मस्तपैकी मी आंबट चुक्याची भाजी शिजवून घेतली. आमच्या इथे या भाजीला गरगटी किंवा हाटून केलेली भाजी असंही म्हणतात. ज्वारीच्या गरमागरम भाकरी बरोबर इतकी जबरदस्त लागते ना ही भाजी. ही भाजी चवीला खूप आंबट अशी असते. खरं तर या भाजीची ना तेवढेच गुणकारी फायदे देखील आहे. या भाजीच्या सेवनाने मूळव्याधासारखा त्रास कमी होतो, पचनक्रिया सुरळीत होते. भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जर जेवण जात नसेल ना तर या भाजीच्या सेवनाने खूप फायदा होतो. आता आपल्याला जास्त माहिती नसेल, परंतु औषधामध्ये देखील या भाजीची पानं आणि बिया वापरली जातात. आणि खरं तर ना बनवायला ही भाजी अगदी सोपी. डाळ टाकून भाजी शिजवल्यानंतर लसणाची फोडणी देऊन मिरची ठेचून टाकली जाते. काही ठिकाणी चण्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ देखील वापरतात, पण मला ना या भाजीमध्ये चण्याची डाळ जास्त करून आवडते. भाजीला थोडीशी चव आणि कन्सिस्टन्सी येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट देखील टाकलं जातं. भाजी मी जरा जास्तच बनवली होती, कारण मग पीजी मध्ये ना आम्ही एकमेकींबरोबर जेवण शेअर करून खातो. पण मला ना फुल गॅरंटी होती की आंबट चुक्याची भाजी माझ्याशिवाय दुसरं कोणीच खाणार नाही. पण सर्व उलटच झालं. माझ्या हातचं नॉनव्हेज खाल्ल्यानंतर जेवढं कोणी मला अप्रिशिएट केलं नसेल ना तेवढं माझ्या हातची आंबट चुक्याची भाजी खाऊन केलं. म्हणजे पीजी मध्ये ज्यांनी माझ्या हातची ही आंबट चुक्याची भाजी खाल्ली ना त्यांना खूप खूप आवडली. त्यानंतर मग आम्ही तिघी चौघी जणी एकत्र जेवायला बसणार होतो. आज पालेभाजीमध्ये जेवणात आंबट चुक्याची भाजी तर होतीच, पण त्याचबरोबर माझ्या एका रूममेटने मेथीची भाजी देखील बनवली होती आणि तिने देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली होती, जी की खूपच चविष्ट झाली होती. आज ना एकदम असं हेल्दी खाल्ल्यासारखं वाटायला लागलं. चलो बाय.